हॅलो गाईज, आय एम कमल. ठीक आहे. आज आपण करू समासाचे क्वेश्चन. कशाचे? समासाचे मला वाटते 300+ प्रश्न आहे. ठीक आहे. पण आपण याला काय करू, पार्ट वाईज करू. ठीक आहे ना, पार्ट 1 पार्ट 2 मध्ये नाही का. ठीक आहे. आणि मग काय करू, मग कंपाईल करू. ठीक आहे याला. ठीक आहे. कारण मी मॅरेथॉन क्लास देत आहे ना, ते पण देत आहे आणि हे छोटे छोटे क्लास आहे हे पण देत आहे. ठीक आहे. हे कंप्लीट झाल्यावर याला कंपाईल करून टाकू. ठीक आहे, 1-2 दिवसात. चला क्वेश्चनकडे जाऊ आपण. काय म्हणते क्वेश्चन? पहिले अगोदर बघा, समास ओळखा. दशानन कोणता समास आहे? हा बहुव्रीही समास आहे. ठीक आहे. नेक्स्ट, या शब्दाचा समास ओळखा. प्रतिवर्ष म्हणजे काय होते? तो अव्ययीभाव समास. माहिती आहे तुम्हाला? प्रति, दर, बेला, बिन यासारखे शब्द जे समोर प्रत्ययमध्ये असते, प्रत्यय. ठीक आहे ना, हे प्रत्यय असते तर त्या तो कोणता समास होतो? तो होतो अव्ययीभाव समास. ठीक आहे. द्विगु समासामध्ये काय होते? संख्या प्लस समूह. ठीक आहे ना, संख्या प्लस समूह. द्वंद्वमध्ये दोन्ही महत्त्वाचे असते. ठीक आहे ना. आणि तत्पुरुषमध्ये तुम्ही सांगा मला. नेक्स्ट, साबुदाणा वडा या शब्दाचा सामासिक शब्दाचा विग्रह करा. म्हणजे काय होते? साबुदाणा घालून केलेला वडा. नेक्स्ट, प्रतिवर्षी बघा, हा पुन्हा आला. मी तुम्हाला सांगितलं ना की क्वेश्चन जे आहे ना ते खूप रिपीट होतात. ते हे कोणता समास आहे? अव्ययीभाव समास. नेक्स्ट, राज दरबार हा विभक्ती तत्पुरुष असते. म्हणजे काय? राजाचा दरबार. राजाचा दरबार. ठीक आहे. नेक्स्ट बघा, हा सुद्धा कोणता आहे? हा सुद्धा यथाक्रम म्हणजे अव्ययीभाव समास आहे. नेक्स्ट, हा क्वेश्चन थोडा चांगला आहे. पुढीलपैकी द्विगु समासाची उदाहरणे कोणती? बघा, पंचवटी चतुर्मास हा आहे. ग्रंथकार कुंभकार हा नाही. सप्ताह त्रैलोक्य हा सुद्धा आहे. विरागी निर्धन हा नाही. कारण त्याच्यामध्ये माहिती आहे का, समूह आला पाहिजे आणि संख्या आली पाहिजे. ठीक आहे. तर तो कोणता होईल? अ आणि क. नेक्स्ट बघा, हा पुन्हा आला. किती वेळा आला आहे क्वेश्चन? मी सांगितलं ना, प्रतिवर्षी सगळ्यात जास्त क्वेश्चन अव्ययीभावला हाच प्रश्न येतो, प्रतिवर्षीवाला. हा कमीत कमी ऑल शीट म्हणजे 300+ शीटमध्ये मला कमीत कमी 8 ते 9 वेळा प्रश्न सापडलेला आहे हा. ठीक आहे, ॲनालिसिस करताना. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हटलं आहे? पुढीलपैकी बहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखा. ते कोणते आहे? ते अष्टभुजा. नेक्स्ट, कलावैभव शब्दाचा समास ओळखा. तो कोणता आहे? तो विभक्ती तत्पुरुष समास. नेक्स्ट, यथाक्रम शब्दाचा समास ओळखा. तो कोणता आहे? तो अव्ययीभाव समास. बघा, हा सुद्धा रिपीट आहे. नेक्स्ट काय म्हणताय? राज दरबार शब्दाचा समास ओळखा. तो कोणता आहे? तो विभक्ती तत्पुरुष समास. नेक्स्ट, यथाक्रम. बघा, हा सुद्धा रिपीट झाला. मी तुम्हाला सांगितलंय ना, खूप रिपीट होतात म्हणून समासाचे क्वेश्चन्स. काय म्हणतात? खरे मित्र सुख दुःखात. सुख किंवा दुःख हा कोणता होईल? तो वैकल्पिक द्वंद्व समास. नेक्स्ट, पुढीलपैकी बहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखा. तो कोणता होईल? तो अष्टभुजा. त्रैलोक्य हा कोणता होईल? सांगा. हा द्विगु समास होईल. दररोज हा होईल अव्ययीभाव समास. आणि क्रीडांगण हे तुम्ही सांगा कोणता होईल? इझीच आहे, तो तत्पुरुषमध्ये जाईल तो. चला बघा, काय म्हटलंय? कला वैभव म्हणजे काय होते? कलेचा वैभव. तो काय होईल? तो विभक्ती तत्पुरुष समास. नेक्स्ट, सामासिक शब्द व विग्रह यांची चुकीची जोडी ओळखा. शत्रुभय शत्रूपासून भय बरोबर आहे. गुणहीन गुणांहीन हा सुद्धा बरोबर आहे. स्वर्गप्राप्त स्वर्गाला प्राप्त हा सुद्धा बरोबर आहे. कृष्णार्पण हा चुकलाय. कृष्णात नाही, कृष्णाला अर्पण असतो. कृष्णाला अर्पण असतो. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हटलंय? विटी दांडू हा कोणता समास आहे? द्वंद्व समास आहे. म्हणजे दोन्ही महत्वाचे असते. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हटलंय? दशमुख या शब्दाचा समास ओळखा. हा कोणता आहे? हा चतुर्थी बहुव्रीही समास आहे. बघा, हा क्वेश्चन इम्पॉर्टंट करा. हा क्वेश्चन सुद्धा 4 ते 5 वेळा आलेला आहे. कमलनयन कोणता समास आहे? हा कर्मधारण्य समास आहे. नेक्स्ट,
खालीलपैकी बहुव्रीही समासाचे उदाहरण कोणते? तर आहे लंबोदर, म्हणजे लंब आहे ज्याचे उदर तो आहे. ठीक आहे. भाजीपाला हा कोणता समास आहे? हा सुद्धा द्वंद्व समास आहे, समाहार द्वंद्व समास. ठीक आहे. नेक्स्ट सत्य किंवा असत्य हा विकल्प द्वंद्व समास आहे, वैकल्पिक सॉरी. ठीक आहे, वैकल्पिक द्वंद्व समास. भाऊ बहीण हा कोणता आहे? हा इतरेतर. नेक्स्ट भक्तिवश हा सुद्धा क्वेश्चन 3 ते 4 वेळा आलेला आहे समासामध्ये. ठीक आहे ना. काय म्हटलंय? भक्तिवश हा कोणता समास आहे? हा तृतीय तत्पुरुष समास आहे. नेक्स्ट खालीलपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण ओळखा. तो कोणता होईल? तो यथाविधी. नेक्स्ट ज्या तत्पुरुष समासाच्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात त्याला कर्मधारण्य म्हणतात. हा इम्पॉर्टंट आहे क्वेश्चन. नेक्स्ट काय म्हटलं? चरण कमल हा समास कोणता आहे? कर्मधारण्य. नेक्स्ट वेणी फेणी पूर्ण मेकअप होते याचा मिनिंग चला समाहार द्वंद्व समासामध्ये येतो हा. नेक्स्ट सामासिक शब्दाचा विग्रह करा. पान सुपारी, पान सुपारी वगैरे घ्या म्हणतो ना आपण, पान सुपारी वगैरे घ्या. नेक्स्ट क्वेश्चन कुठे गेलाय? ठीक आहे ना. हे बघा, हे वाक्य विचारलेली आहे. सामासिक शब्दाचे लिंग कोणत्या पदावरून ठरतात? ते शेवटच्या पदावरून ठरतात. नेक्स्ट बरखास्त या सामासिक शब्दाचा अर्थ म्हणजे सॉरी कोणता आहे हा? बरं, मी तुम्हाला सांगितलं ना, बे, दर, बेला वगैरे, हर, बिन वगैरे हे सगळं कशामध्ये येतात? अव्ययीभाव समासामध्ये. नेक्स्ट खालील शब्दाचे लिंग वचन कोणत्या पदावरून ठरतात? ते माहिती आहे ना, ते शेवटच्या शब्दावरून. हा सुद्धा क्वेश्चन रिपीट आहे. बघा, चौघडी सांगितलं ना तुम्हाला, एक संख्या असते आणि एक समूह असते. तो कोणता असेल? तो द्विगु समास. गर्भ श्रीमंत म्हणजे काय होते? तो पंचमी तत्पुरुष समास. बघा नेक्स्ट काय म्हटलंय? दोन किंवा अधिक शब्दाचा परस्पर संबंध दाखविणारे किंवा प्रत्यय लोप पाहून त्या दोन किंवा अधिक शब्दांचा जो एक स्वतंत्र शब्द होतो त्याला सामासिक शब्द असे म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट विद्याभ्यासचा समासाचा योग विग्रह करा. कोणता तो होतो? तो विद्येचा अभ्यास. नेक्स्ट कर्मधारण्य समास कोणत्या समासाचे उपप्रकार आहे? तत्पुरुषाचा आहे. नेक्स्ट खालील शब्दाचा समास ओळखा. नपुंसक हा येते नन्य बहुव्रीही समासामध्ये. नेक्स्ट अधोरेखित शब्दाचा समास ओळखा. 5 किंवा 10 याला म्हणतात संख्यावाचक विकल्पार्थक. ठीक आहे. हा द्वंद्व समासामध्ये येतो, वैकल्पिक मध्ये. नेक्स्ट हा तर इझीच आहे. गैर, गैर म्हणजे कशामध्ये येते? अव्ययीभाव समासामध्ये. नेक्स्ट विटी दांडू, विटी दांडू म्हणजे काय होते? द्वंद्व समास. नेक्स्ट समास ओळखा. सप्ताह कशामध्ये येते? द्विगु समासामध्ये येते. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. बघा, दुसरे पद महत्वाचे असते. दुसरे पद कशामध्ये असते? ते असते तत्पुरुष समासामध्ये. अव्ययीमध्ये काय असते? पहिले पद महत्वाचे असते. बहुव्रीही म्हणजे काय असते? दोन्ही पद महत्वाचे नाही. आणि द्वंद्वमध्ये दोन्ही पदे महत्वाची असते. काय म्हटलंय? त्रैलोक्य शब्दाचा समास ओळखा. तो कोणता आहे? तो द्विगु समास. काही खालील सामासिक शब्दाचा विग्रह केला आहे त्यातील चुकीचा पर्याय. ठीक आहे ना. बिनचूक चुकीशिवाय, दररोज, प्रत्येक दिवशी, यथाक्रम क्रमाप्रमाणे, आमरण म्हणजे काय होते? सांगा मला. की मरेपर्यंत. आमरण मरेपर्यंत. ठीक आहे. एक मिनिट गाईज. ठीक आहे, बरं जाऊ आपण क्वेश्चन. काय म्हटलंय? खालीलपैकी चुकीचा पर्याय ओळखा. ठीक आहे ना. आईबाप हा इतरेतर होते. पानपत्रावळ, समाहार, सत्य किंवा सत्य विकल्प. गजानन हा गजानन इतरेतर नाही होत. हे तुम्ही करून सांगा मला कशा आहे? तत्पुरुष मध्ये आहे की बहुव्रीही मध्ये आहे? ठीक आहे ना. यथाशक्ती हा बघा क्वेश्चन पुन्हा रिपीट आलाय. ठीक आहे ना. खालील सामासिक शब्दाचा विग्रह सांगा. कोणता चुकीचा आहे? यथाशक्ती शक्तीप्रमाणे, यथाक्रम क्रमाप्रमाणे, प्रतिवर्ष
प्रत्येक वर्षी आमरण, जन्मेपर्यंत नाही, आमरण म्हणजे मरेपर्यंत, आमरण म्हणजे मरेपर्यंत. शाळेत आता हिंदी सप्ताह चालू आहे. सप्ताह म्हणजे काय होते? द्विगु समास. ठीक आहे. आजच्यासाठी आपण एवढंच पाठ ठेवू, मग नेक्स्ट आपण पुढच्या पार्टमध्ये भेटू. आज एवढं पार्ट 1 मध्ये. ठीक आहे, चला भेटू मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हॅलो गाईज, हे आपलं एक ई बुक आहे, प्रॅक्टिस ई बुक आहे. 300+ शिफ्टला एनालाइज करून बनवलं आहे. हे बघून घ्यायचं, मध्ये तुम्हाला काय काय मिळणार. ठीक आहे. समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्यप्रचार, मराठी म्हणून शुद्ध शब्द, हे सगळे आपण याच्यामध्ये टाकले आहे. आणि हे मराठी ग्रामर पण एवढे आपण याच्यामध्ये टाकलं आहे. ही प्रॅक्टिस ई बुक तयार करण्यात आलेली आहे तुमच्या प्रॅक्टिससाठी, येणाऱ्या टीसीच्या भरतीसाठी. एवढे क्वेश्चन आहे, संतांची माहिती, अलंकारिक, हे सगळं वगैरे तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. आणि जर तुम्हाला PDF हवी असेल तर या नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. चला व्हिडिओ सुरू करूया. हॅलो गाईज, आय एम कमल. बघा, आज आपण समाजचा आपण पार्ट 2 कंप्लीट करणार आहे. ठीक आहे. आज आपण समाज कंप्लीट करून टाकू. ठीक आहे. तर चला वेळ न गमावता लवकर लवकर चालू करू. बघा काय म्हणताय, शाळेत आता हिंदी सप्ताह चालू आहे. सप्ताह म्हणजे काय होते? द्विगु समास. समजलं ना? याला आपण द्विगु समास म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट, ही समासाची व्याख्या विचारलेली आहे. सामासिक शब्दात दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्यावरून तिसऱ्याच पदाचा बोध होत असेल तर त्याला कोणता समास म्हणतात? त्याला बहुव्रीही समास म्हणतात. जसं बघा नीलकंठ. ठीक आहे. नीलकंठ याच्यातून काय समजते? म्हणजे निळा असा कंठ कोण? तो आहे महादेव, है ना. म्हणजे याचाही काही अर्थ निघत नाही, याच्यातून कोणाचा निघते? कोणती तरी तिसऱ्या व्यक्तीचा निघते, तर त्याला म्हणतात बहुव्रीही समास. ठीक आहे. बघा हा पुन्हा आलाय. सप्ताह या शब्दाचा समास कोणता? तो आहे द्विगु समास. नेक्स्ट, धवलकीर्ती हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? ते आहे कर्मधारण्य समासाचे उदाहरण आहे. नेक्स्ट, कर्मधारण्य समास कोणत्या समासाचा उपप्रकार आहे? तो आहे तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे. नेक्स्ट, सत्य असत्य हा कोणता समास आहे? हा वैकल्पिक द्वंद्व समास आहे, सत्य किंवा असत्य. नेक्स्ट, यथाशक्ती या समासाचा प्रकार सांगा. तो आहे अवयवी भाव समास. नेक्स्ट, राम लक्ष्मण पाप पुण्य विटी दांडू हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? हे द्वंद्व समासाचे उदाहरण आहेत. नेक्स्ट, अवयवी भाव समास असलेला पर्याय निवडा. तो कोणता आहे? यथाशक्ती. एक मिनिट काय स्पीड अप लोड होत आहे. नेक्स्ट, वाक्यातील दोन्ही पदे महत्वाची असतील तर त्याला कोणता समास म्हणतात? द्वंद्व समास म्हणतात. नेक्स्ट, वाक्यातील जे दुसरे पद महत्वाचे असेल तर त्याला तत्पुरुष म्हणतात आणि पहिले जर पद महत्वाचे असेल तर त्याला ह्याच्यामध्ये फर्स्ट महत्वाचे असते, याच्यामध्ये सेकंड महत्वाचे असते आणि द्वंद्व मध्ये दोन्ही महत्वाचे असते. नेक्स्ट, अवयवी भाव समास असलेला पर्याय निवडा. तो कोणता आहे? तो प्रतीक्षण आहे. नेक्स्ट, पुढील अवयवी भाव समास असलेला पर्याय निवडा. तो कोणता आहे? तो गैरशिस्त. ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या समान दर्जाची असतात त्यांना काय म्हणतात? किंवा दोन्ही पदे महत्वाची असतात त्यांना म्हणतात द्वंद्व समास. ज्या समासातील पहिले पद संख्या विशेषण असते आणि त्यावरून समुच्चयाचा बोध होतो म्हणजे त्याला कसं म्हणतात? त्याला म्हणतात द्विगु समास. नेक्स्ट, सामूहिक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. अरे हा समासामध्ये कसा आला? ठीक आहे ना, काही नाही, वैयक्तिक होतं. ठीक आहे. पुढील पैकी द्वंद्व समासाचे उदाहरण शोधा. तो कोणता आहे? तो राम लक्ष्मण. सप्ताह, त्रिदल, पंचफाडे ही कोणत्या समासाची उदाहरण आहे? तर दिसत आहे डायरेक्ट, ते आहे द्विगु समास. नेक्स्ट, खालील पैकी द्विगु समासाचे उदाहरण शोधा. अशी माणसे त्रिभुवनात राहतात. कुठे राहतात? त्रिभुवनात राहतात. नेक्स्ट, खालील द्विगु समासाचे उदाहरण. बघा हा क्वेश्चन रिपीट झालाय. हा क्वेश्चन आहे ना, हा क्वेश्चन आला होता समाज कल्याणला, हरिहर विचारलं होतं. ठीक आहे. हरिहर कोणता आहे? द्वंद्व समास. स्त्री पुरुष, कृष्ण अर्जुन याच्यामध्ये दोन्हीचे दोन्ही महत्वाचे असतात. ठीक आहे. नेक्स्ट, द्वंद्व समासाचे उदाहरण ओळखा. मुलांनी प्रतिदिन आई वडिलांची आज्ञा पाळावी. म्हणजे काय होतात? आई वडील.
याच्यामध्ये द्वंद्व समास म्हटलं म्हणून हे आला. आणि प्रतिदिन माहिती आहे का, हे असतात अवयवी भाव समास. ठीक आहे. खालील सामासिक शब्दाचे विग्रह दिलेले आहेत, त्यातील चुकीचा पर्याय कोणता. बघा, आजन्म जन्मापासून, पावलोपावली प्रत्येक पावलावर, गावोगावी प्रत्येक गावी, प्रतिदिनचं काय होते प्रत्येक दिवसाला. ठीक आहे, किंवा प्रत्येक दिवस, दिवसाला वरून नाही, सॉरी दिनाला वरून नाही. ठीक आहे. नेक्स्ट, द्विगु समासाच्या संकल्पने खालील कोणते विधान चुकीचे आहे. ठीक आहे ना. द्विगु समासासाठी दोन्ही पदे महत्वाची असतात, हा बरोबर आहे का नाही. ठीक आहे ना. पहिले पद संख्या विशेषण असते बरोबर, हा समास नेहमी एकवचनात असतो. दुसरे पद महत्वाचे असते. ठीक आहे. दोन्ही पदे महत्वाची द्वंद्व समासामध्ये असतात. ठीक आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते समासद्वंद्व समासाचे उदाहरण आहे. ते आहे अंथरून पांघरून. पंचवटी या शब्दाचा समास कोणता आहे. तो आहे द्विगु समास. खालील काही सामासिक शब्दाचा विग्रह केला आहे व अर्थ दिलेला आहे, त्यातील चुकीचा पर्याय शोधा. ठीक आहे ना. दररोज म्हणजे प्रत्येक दिवशी. ठीक आहे. प्रतिक्षण म्हणजे प्रत्येक क्षणाला, हा पण सुद्धा बरोबर आहे. गैरहजर म्हणजे हजर असलेला, हा पण बरोबर आहे. आमरण म्हणजे मरणानंतर नाही, आमरण म्हणजे होते मरेपर्यंत. ठीक आहे. नेक्स्ट, प्रत्येकाने गरजू व्यक्तींना यथाशक्ती मदत करावी, म्हणजे जसं तुम्हाला होईल तसं मदत करावी. आणि हा समास कोणता आहे. अवयवी भाव समास, यथाशक्तीमध्ये येतो. नेक्स्ट, आई वडील, 4-5 भाजीपाला या शब्दांतील कोणते पद महत्वाचे. या शब्दातील दोन्ही पद महत्वाचे आहे, कारण हे सगळे काय द्वंद्व समासाचे उदाहरण आहे. ठीक आहे. नेक्स्ट, ब्राह्मणवाडा या शब्दाचा समास कोणता आहे. तो आहे ब्राह्मणाचा वाडा, म्हणजे काय होतो तत्पुरुष विभक्ती समास. कोणत्याही शब्दातील पहिले पद मुख्य असल्यास तो असतो कोणता. अवयवी भाव समास. नेक्स्ट, प्रतिक्षण या शब्दाचा समास ओळखा. तो कोणता आहे. अवयवी भाव समास. अजरामर. ठीक आहे. हा सुद्धा कोणता आहे. द्वंद्व समास आहे. नेक्स्ट, सप्तरंग या शब्दाचा योग्य समास ओळखा. तो आहे द्विगु समास. विटी दांडू याचा समास ओळखा. तो आहे इतरेतर द्वंद्व समास. नेक्स्ट, प्रतिक्षण चा समास ओळखा. तो कोणता समास आहे. तो अवयवी भाव समास. एक मिनिट गायचं. काय म्हटलंय. मी तुमचा आजन्म ऋणी राहील. सामासिक शब्द कोणता आहे. आजन्म. नेक्स्ट, अथांग हा कोणता समास आहे. हा बहुव्रीही समास आहे. नेक्स्ट, 3 किंवा 4 हा कोणता समास आहे. वैकल्पिक द्वंद्व समास. ठीक आहे. हा इम्पॉर्टंट आहे. हा BMC ला आणि समाज कल्याण दोन्हीला आले प्रश्न आहे. ठीक आहे. काळे गोरे. काळे गोरे म्हणजे काय होते. द्वंद्व समास. सगळे सोयरे हा समास कोणता आहे. हा समास आहे समाहार द्वंद्व समास. आणि सगळे सोयरे हा शब्दांच्या जोडीमध्ये सुद्धा आलेला आहे. ठीक आहे. शब्दांच्या जोडी किंवा जोडीने येणारे शब्द असतात ना, त्यामध्ये सगळे सोयरे हा 3 ते 4 वेळा आलेला आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट, काय म्हटलंय. चक्रपाणी हा समास ओळखा. तो कोणता आहे. तो बहुव्रीही समास आहे. नेक्स्ट, ज्या समासातील दोन्ही पदे आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे. बघा, हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. ठीक आहे. तो असतो द्वंद्व समास. ऋणमुक्त या समासाचा अचूक विग्रह करा. तो असतो ऋणातून मुक्त. नेक्स्ट, पाप पुण्य. पाप अथवा पुण्य, आणि हा समास कोणता आहे. द्वंद्व समासाचे उदाहरण आहे. नेक्स्ट, यथायोग्य, आमरण, प्रतिवर्ष, अपरोक्ष ही कोणत्या समासाची उदाहरणात आहे. ही अवयवी भाव समासाची उदाहरणे आहेत. खालील सामासिक शब्दाचे विग्रह दिलेले आहेत, त्यातील अयोग्य पर्याय ओळखा. तो कोणता आहे. चातुर्मास 4 वर्षाचा समूह. हा चुकलाय. हा 4 महिन्याचा समूह असतो. 4 महिन्याचा समूह असतो. ठीक आहे. पंचवटी 5 वेळांचा समूह बरोबर आहे. त्रिभुवन 3 भुवनाचा समूह हा सुद्धा. नवरात्र नवरात्री समूह हा बरोबर. फक्त हा चुकलेला आहे. इथे चतुर महिना पाहिजे होता. नेक्स्ट, अंगणातील पालापाचोळा गोळा केला पाहिजे. हा आहे समाहार द्वंद्व समास. पालापाचोळ्यामध्ये कचरा, पाण्याची झाडे वगैरे सगळं येतात. नेक्स्ट, त्रिभुवन हा समास कोणता आहे. हा द्विगु समास आहे. ठीक आहे. नेक्स्ट, कांदे पोहे. कांदे घालून केलेले पोहे
नेक्स्ट काय आहे? पंचफळे. पंचफळे कोणता समास आहे? द्विगु समास आहे. नेक्स्ट पुढील सप्ताह रस्ता सुरक्षा सप्ताह. बघा सप्ताह, सप्ताह कोणता आहे? द्विगु समास. आणि या सप्ताह 4 ते 5 वेळा रिपीट झालाय टीसीएसला. ठीक आहे. मी माहिती आहे काय करणार आहे, टीसीएस मध्ये जे प्रश्न आहे ना 3 ते 4 वेळा रिपीट झाले आहे ना, इकडे बघा थांबा सांगून देतो. जे प्रश्न माहिती आहे का 3 ते 4 वेळा रिपीट झालाय ना, ते मी रिव्हिजन फास्टर म्हणून आणेन. म्हणजे माहिती आहे कसं, त्याचं टायटल असं राहील की प्रत्येक हा प्रश्नाचं काय इम्पॉर्टंट आहे की जो 4 ते 5 वेळा विचारला गेला आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट खाली दिलेल्या शब्दाचा समास ओळखा. तो आहे चातुर्मास. कोणता आहे तो? द्विगु समास. नेक्स्ट चहा पाणी. ठीक आहे. हा कोणता आहे? समाहार द्वंद्व समास आहे. चहा पाणी फरडाचे सगळंच देतो आपण. चहा पाणी घ्या म्हटलं तर त्याच्यामध्ये नाश्ता वगैरे देतो ना हलका फुलका. पंचशील. पंचशील कोणता राहील? द्विगु समास राहील. नेक्स्ट यथावकाश या शब्दाचा समास ओळखा. तो कोणता राहील? तो अव्ययीभाव समास. नेक्स्ट पुढील कोणता शब्द द्वंद्व समासातील आहे? तो कोणता आहे? तो राम लक्ष्मण. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हटलंय? षटकोनी या शब्दाचा समास ओळखा. तो कोणता आहे? तो द्विगु समास. नेक्स्ट राजपुत्र हा कोणता आहे? हा तत्वपुरुष समास आहे. नेक्स्ट दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान असतात त्याला कोणता समास म्हणतात? द्वंद्व समास. त्याच्यामध्ये दोन्ही पदे महत्वाची असतात. नेक्स्ट सादर या सामासिक शब्दाचा योग्य समास कोणता? तो आहे बहुव्रीही समास. पुढीलपैकी मध्य पदलोपी. हा बघा हा इम्पॉर्टंट क्वेश्चन. हा बीएमसी ला आलेला आहे. ठीक आहे. आणि मग याचा विग्रह सुद्धा विचारलेला आहे. ठीक आहे. प्रतिदिन हा अव्ययीभाव समास आहे. आईबाप हा द्वंद्व समास आहे. महादेव हा कोणता समास आहे? तुम्ही कमेंट करून सांगा. आणि बालमित्र हा मध्यम पदलोपी आहे. नेक्स्ट तोंडपाठ तोंडाने पाठ हा तत्वपुरुष समास आहे. एक मिनिट घ्यायचं. काय म्हटलंय? नरसिंह हा कोणता आहे? हा कर्मधारण्य समास आहे. म्हणजे नर कसा आहे? सिंहासारखा नर आहे. ठीक आहे ना. नेक्स्ट काय म्हटलंय? पदोपदी हा अव्ययीभाव समास आहे कारण रिपिटेशन दाखवलं याच्यामध्ये. नेक्स्ट ज्या समासात द्वितीय पद प्रधान असते त्यास कोणता समास म्हणतात? त्यास म्हणतात तत्पुरुष समास म्हणतात. नेक्स्ट यथावकाश या शब्दाचा समास कोणता? तो आहे अव्ययीभाव समास. नेक्स्ट वेणी फेनी हा कोणता समास आहे? हा समाहार द्वंद्व समास आहे. नेक्स्ट सीता सावित्री हा कोणता समास आहे? हा इतरेतर द्वंद्व समास आहे. स्वर्गवास या समासाचा योग्य विग्रह सांगा. तो आहे स्वर्गातील वास. नीलकंठ. नीलकंठ हा कोणता आहे? बहुव्रीही समास. ठीक आहे. आणि नीळ आहे कंठ असा तो कोण आहे? तो महादेवजी. नेक्स्ट अंथरून पांघरून हा कोणता समास आहे? समाहार द्वंद्व समास. नेक्स्ट श्याम सुंदर हा कोणता समास आहे? हा कर्मधारण्य समास आहे. नेक्स्ट तपाचरण म्हणजे तपासाठी आचरण. ठीक आहे. हा कोणता समास आहे? तुम्ही सांगा कमेंट करून. नेक्स्ट बघा तपाचरण आणि तो वर्षा हे दोन्ही समानच आहे आणि हे तत्पुरुष मध्ये येतात. ठीक आहे. धर्मासाठी आचरण. नेक्स्ट तोंडपाठ तत्पुरुष समास आणि कोणता आहे? तोंडाने पाठ याचा विग्रह होतो. ठीक आहे. नेक्स्ट खालीलपैकी पुढीलपैकी अव्ययीभाव समासाची जोडी ओळखा. बघा दर आणि हर हे कोणते आहे? हे दोन्ही अव्ययीभाव समास आहे. ठीक आहे. मग काय म्हटलंय? वेणी फेनी या समासिक शब्दाचा कोणता समास आहे? तो आहे समाहार द्वंद्व समास आहे हा. नेक्स्ट चातुर्मास या शब्दाचा समास ओळखा. तो कोणता आहे? तो द्विगु समास आहे. नेक्स्ट काय म्हटलंय? गावोगाव हा माहिती ना अव्ययीभाव समास आहे. नेक्स्ट खालीलपैकी सामासिक शब्दांची फोड करा. काय म्हटलंय? पुरणपोळी म्हणजे काय होते? पुरण घालून केलेली तयार पोळी. बघा मी सांगितलं ना याचा विग्रह विचारला होता बीएमसी ला. विग्रह आणि हा कोणता समास आहे तो सुद्धा विचारला होता. हा कोणता आहे? मध्यम पद लोपी समास आहे. द्वंद्व समास. त्यानंतर काय म्हटलंय? बालपणापासून असलेला मित्र म्हणजे बालमित्र. चक्र पाणी लक्ष्मीकांत नीलकांत हे सगळे कोणते समास आहे? बहुव्रीही समास आहेत. नेक्स्ट
पुढीलपैकी द्विगु समासाचे उदाहरण नाही म्हटलंय बघा. 4 किंवा 5 हा माहिती आहे का वैकल्पिक द्वंद्व समास आहे आणि नवरात्र, त्रिभुवन, पंचवटी हे कोणते द्विगु समास आहेत. खालीलपैकी कोणता शब्द बहुब्रीहि समासाचे उदाहरण नाही. बघा नेक्स्ट काय म्हणते, खालीलपैकी कोणता शब्द बहुब्रीहि समासाचे उदाहरण नाही म्हटलंय. ठीक आहे. कृत्य आहे, पद्मनाम आहे, लक्ष्मीकांत आहे. ठीक आहे. कोणता आहे, माय लेकरे. नेक्स्ट कमरपट्टा या शब्दाचा समास कोणता आहे, तो आहे चतुर्थी तत्पुरुष समास. आता बघा 5 किंवा नापास हा कोणता द्वंद्व समास आहे, वैकल्पिक द्वंद्व समास. आणि 5 किंवा नापास हा काय, हा विग्रह आहे. बघा गैर, बिन वगैरे शब्द हे कशामध्ये येतात, अव्ययी भाव समास. ठीक आहे. नेक्स्ट देशभक्ती या शब्दाचा समास ओळखा, तो कोणता आहे, षष्ठी तत्पुरुष समास. योग्य विग्रह करा, हर्ष उल्लास, हर्ष आणि उल्लास ह्याचं काय हे आहे विग्रह. ठीक आहे ना. नेक्स्ट काय म्हटलंय, समास ओळखा, डोंगर माथा हा कोणता आहे, षष्ठी तत्पुरुष समास. नेक्स्ट योग्य विग्रह करा, दऱ्या खोऱ्यात म्हणजे काय होते, दरी आणि खोऱ्यात. नेक्स्ट योग्य विग्रह करा, शक्ती युक्ती, शक्ती आणि युक्ती. समास ओळखा, पंचप्राण हा कोणता, हा द्विगु समास आहे. नेक्स्ट समास ओळखा, दरडोई अवयवी भाव समास. नेक्स्ट ऋणमुक्त याचा विग्रह काय होते, ऋणातून मुक्त. आणि समास कोणता आहे, तो तत्पुरुष समास. नेक्स्ट काय म्हणते, खालील शब्दाचा समास ओळखा, तो कोणता आहे, त्रिमूर्ती, तो आहे द्विगु समास. नेक्स्ट खालील शब्दाचा समास ओळखा, तो कोणता, दरमजल हा कोणता राहील, तो अव्ययी भाव समास. नेक्स्ट खालील शब्दाचा समास ओळखा, कोणता आहे, तो पाला पाचोळा. आणि तो राहील तो द्वंद्व समास, द्वंद्व समाहार समास राहील तो. ठीक आहे. नेक्स्ट चतुर्मास या शब्दाचा समास ओळखा, तो कोणता, चतुर्मास कोणता राहील, तो द्विगु समास. आणि याला म्हणतात 4 महिन्याचा मास. ठीक आहे, म्हणजे 4 महिन्याचा तो मास. ठीक आहे. खालील शब्दाचा समास ओळखा, भूपती हा कोणता आहे, तो तत्पुरुष समास आहे. पदोपदी हा कोणता आहे, अव्ययी भाव समास आहे. याच्यामध्ये रिपिटेशन दाखवते. ठीक आहे. नेक्स्ट पंकज हा कोणता आहे, तत्पुरुष समास. नेक्स्ट आहे शब्दाचा समास ओळखा, तो आहे राजपुत्र. राजपुत्र हा कोणता समास आहे, तत्पुरुष समास आहे. नेक्स्ट खालील वाक्यार्थ लक्षात घेऊन पितांबर या शब्दाचा समास ओळखा, तो कोणता आहे, तो बहुब्रीहि समास आहे. ठीक आहे. नेक्स्ट कंबरपट्टा हा समास ओळखा, तो कोणता समास आहे, तो तत्पुरुष समास आहे. नेक्स्ट नीलकंठ हा कोणता समास आहे, हा बहुब्रीहि समास आहे. खालीलपैकी द्वंद्व समासाचा मराठीत प्रकार नाही, तो आहे एकशेष. ठीक आहे. वैकल्पिक आहे, इतरेत्वर आहे, समाहार द्वंद्व समास आहे. नेक्स्ट त्रिभुवन या सामासिक शब्दाचा समास ओळखा, तो आहे द्विगु समास. खालील शब्दामधून बहुब्रीहि सामासिक शब्द ओळखा. ठीक आहे. कोणता म्हटलं, बहुब्रीहि विचारलाय, तर तो राहील कोणता, चक्रपाणी. ठीक आहे, हा राहील तो चक्रपाणी. पंचवटी द्विगु समास, पाप्य पुन्हा वैकल्पिक द्वंद्व समास. आणि शनोशनी हा राहील अव्ययी भाव समास. नेक्स्ट खालील दिलेल्या सामासिक शब्दाचा समास ओळखा, गैरहजर तो कोणता राहील, तो अव्ययी भाव समास. 15-16 हा माहिती आहे तुम्हाला, वैकल्पिक द्वंद्व समास. जे इझी आहे ते लवकर करून घेऊ आपण. ठीक आहे. अव्ययी भाव समासात पहिले पद काय असते, मुख्य असते. नेक्स्ट शैवाले गुंतले तरी पंकज, पंकज हा कोणता आहे, उपपद तत्पुरुष समास. बघा किती वेळा क्वेश्चन रिपीट झाला तुमच्या समोरच हा क्वेश्चन, तो आहे तोंडपाठ. तोंडपाठ म्हणजे काय होते, तोंडाने पाठ. आणि तो काय होते, तत्पुरुष समास आहे तो.
खालीलपैकी बहुब्रीही समासाचे उदाहरण शोधा. ते आहे तो लक्ष्मीकांत. ठीक आहे. यथाशक्ती हा कोणता आहे हा सांगा बरं मला. हा अव्ययीभाव समास आहे. रामश्याम कोणता आहे. त्रिनेत्र कोणता आहे. शैवाली गुंतरे हा बघा सुद्धा रिपीट झालाय. हा क्वेश्चन सुद्धा रिपीट आहे. हा बघू आपण. ठीक आहे. आज जन्म यथाशक्ती प्रत्यक्षण हे कोणते समास आहे. हा अव्ययीभाव समासाचे उदाहरण आहेत. जेव्हा कर्मधारयाने समासातील पहिले पद संख्या विशेषण असते माहिती नाही संख्या विशेषण असते आणि दुसरे कोणता समुच्चयाचा बोध होतो त्याला काय म्हणतात. त्याला म्हणतात द्विगु समास म्हणतात. दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्याच पदाचे महत्व. बघा हा क्वेश्चन सुद्धा रिपीट आहे. म्हणून म्हणतो की टीचर्सचे जे पण आपण क्वेश्चन आहेत ते आपण पूर्ण करू. तो कोणता आहे तो बहुब्रीहि समास. ज्या सामासिक पदातील दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात त्याला म्हणतात कर्मधारण्य समास. ठीक आहे. आणि हा तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे. ठीक आहे. इम्पॉर्टंट आहे हा. चतुर्मास या शब्दाचा समास ओळखा. तो कोणता आहे तो द्विगु समास. नेक्स्ट पुढील शब्दाचा समास ओळखा. प्रतीक्षण अव्ययीभाव समास. नेक्स्ट पावलोपावली या शब्दाचा समास ओळखा. तो कोणता आहे तो अव्ययीभाव समास. नेक्स्ट ऋणातून मुक्त तो आहे तो तत्पुरुष समास आणि याचा विग्रह होते ऋणातून मुक्त. ठीक आहे. आणि ऋणमुक्त हा कोणता आहे तत्पुरुष समासाचा उदाहरण आहे. नेक्स्ट खाली दिलेल्या सामासिक शब्दाचा समास ओळखा. तो आहे प्रतिदिन. प्रतिदिन कोणता आहे तो अव्ययीभाव समास. नेक्स्ट ज्या समासातील दोन्ही पदे प्रधान असते. बघा प्रधान म्हणजे समान दर्जाची असतात त्याच म्हणतात ज्या समासात दोन्ही पदे अर्थात प्रधान महत्वाची असते. हा क्वेश्चन चुकलेला आहे. ज्या समासातील दोन्ही पदे प्रधान असते म्हणजे दोन्ही पदे प्रधान म्हणजे महत्वाची असते आणि समान दर्जाची असते तो तत्पुरुष समास नाही तो असतो द्वंद्व समास. ठीक आहे. तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्वाचे असते. ठीक आहे. याच्यामध्ये सेकंड पद महत्वाचे असते. ठीक आहे. इथे वेगळं बघा काय विचारलंय. ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजे समान दर्जाची असतात. समान दर्जाची कशामध्ये असतात ते असतात द्वंद्व समासामध्ये असतात. ठीक आहे. म्हणजे हा प्रश्न चुकलेला आहे. ठीक आहे. टीसीएसला बघा टीसीएसला रॉंग पण येते. टीसीएस हा रॉंग क्वेश्चन आहे. ठीक आहे. हा चला बघा नेक्स्ट. जेव्हा शब्दातील दोन्ही पदे महत्वाची असतात. बघा हेच लाईन वरती विचारली आहे. ठीक आहे. दोन्ही पदे महत्वाची असतात तेव्हा कोणता समास असतो तेव्हा द्वंद्व समास असतो. नेक्स्ट पाप किंवा पुण्य हा येतो कशामध्ये द्वंद्व समासामध्ये पण कोणता येतो हा येतो वैकल्पिक मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट आजन्म यथाशक्ती प्रतीक्षण हे शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहेत. हे अव्ययीभाव समासाचे उदाहरण आहेत. नेक्स्ट जेव्हा कर्मधारयाने समासातील पहिले पद संख्या विशेषण असते आणि समुच्चय होतो. बघा हा क्वेश्चन 3 ते 4 वेळा रिपीट झाला आहे. मी तुम्हाला तेच म्हणत आहे हे क्वेश्चन टीचर्सचे फक्त प्रिव्हियस इयर करा मॅक्झिमम डाटा तुमचा कव्हर होऊन जाईल. हा बघा भोजन भाऊ म्हणजे काय होते भोजन पुरता भाऊ. नेक्स्ट खालील सामासिक शब्दाचे विग्रह केले आहेत त्यातील चुकीचा पर्याय कोणता. बघा सेवानिवृत्त. सेवानिवृत्त हा चुकलेला आहे. ठीक आहे. भीमा अर्जुन भीमानी अर्जुन पंचवाडे 5 पाड्यांचा समूह साबुदाणा वडा. हा बघा हा क्वेश्चन बीएमसी ला आलेला आहे. ठीक आहे ना. साबुदाणा घालून केलेला वडा. आणि इकडे बघा सेवानिवृत्त म्हणजे काय होतं सेवेतून निवृत्त. ठीक आहे. सेवेतून निवृत्त. हा नेक्स्ट खालील सामासिक शब्दाचा विग्रह केला आहे त्यातील चुकीचा पर्याय ओळखा. ठीक आहे ना. लोकप्रिय लोकांना प्रिय. वनभोजन वनातील भोजन. कष्टसाध्य कष्टांसाध्य. वेषांतर दुसऱ्यांचे कपडे नाही. ठीक आहे. हा चुकलेला आहे. नेक्स्ट दुःख प्राप्त हा कोणता आहे द्वितीय तत्पुरुष समास. नेक्स्ट खालीलपैकी कोणता सामासिक शब्द कोणता सामासिक शब्द नाही तो आहे पोळी. नीलकंठ हा सुद्धा आहे आई वडील. बघा नीलकंठ हा बहुब्रीहि समास आहे. दररोज हा अव्ययीभाव समास आहे आणि आई वडील हा हा कोणता इतरेतर द्वंद्व समास आहे. ठीक आहे. आणि पोळी हा शब्द नाही आहे. ठीक आहे. पुरणपोळी आहे. ठीक आहे. फक्त पोळी नाही पुरणपोळी आहे. ठीक आहे. पुरणपोळी हा शब्द आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्रीडांगण मैदान तुम्हाला
क्रियेसाठी अंगण, तो कोणता आहे? तो तत्पुरुष समास. नेक्स्ट, खालील शब्दाचा समास ओळखा. प्रतीक्षण कोणता राहील? तो अव्ययीभाव समास. नेक्स्ट, ज्या कर्मधारयाने समासातील पहिले पद शंका. बघा किती वेळा क्वेश्चन रिपीट झालाय आतापर्यंत व्हिडिओ मध्ये, 5 वेळा क्वेश्चन रिपीट झालाय हा. नेक्स्ट, मुख चंद्र हा समास कोणता आहे? हा कर्मधारय समास आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, वनभोजनचा समासिक शब्द काय होतो? वनातील भोजन. काय म्हटलंय? राज्याची आज्ञा, तो कोणता होतो? तत्पुरुष समास. नेक्स्ट, भाजीपाला हा कोणता आहे? हा भाजीपाला आहे समाहार द्वंद्व समास. ठीक आहे. काय म्हटलंय? सूर्योदय या समासाचा योग्य विग्रह करा. तो आहे सूर्याचा उदय. नेक्स्ट, काय म्हटलंय? पंचपाडे हा कोणता समास आहे? हा बघा, हा ही 4 ते 5 वेळा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. हा सुद्धा रिपीट आहे. पद्मनाभ बहुव्रीही समास. बघा, 3 महिन्याने प्रसिद्ध होणारे त्याला काय म्हणतात? त्रैमासिक. आणि प्रत्येक महिन्याने प्रसिद्ध होणारे मासिक, 15 दिवसाने प्रसिद्ध होणारे पाक्षिक, आणि वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे वार्षिक. ठीक आहे. हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे TCS ला. ठीक आहे. 3 ते 4 वेळा प्रश्न विचारलेला आहे TCS ला. चोर भय म्हणजे चोरापासून भय, तो काय होते? तत्पुरुष समास. नेक्स्ट, रस्तो रस्ती अव्ययीभाव समास होते. रिपिटेशन आहे त्याच्यामध्ये. नेक्स्ट, मीठ भाकर म्हणजे गरीबाचे घरचे जीवन, तो ते द्वंद्व. हा डिटेल मध्ये होईल समाहार द्वंद्व समास. नेक्स्ट, काय म्हटलंय? खालील शब्दाचा समास ओळखा. पंचफाडे हा कोणता होईल? द्विगु समास. ठीक आहे गाईस, पंचफाडे आपलं झालं होतं. ठीक आहे. नेक्स्ट कडे जाऊ आपण. नेक्स्ट कोणता आपला? गायरान म्हणजे गायसाठी रान, ते कोणते होते? ते तत्पुरुष समास होतो. ठीक आहे. नेक्स्ट, आता हाच बघा तुम्ही, तुमच्या समोर किती वेळा क्वेश्चन रिपीट झालाय प्रतिवर्ष सांगितलंय ना मी. हा क्वेश्चन 5 ते 6 वेळा रिपीट झालाय TCS ला. ठीक आहे. आणि मी असे क्वेश्चन घेणार आहे की जे 5 पेक्षा जे प्लस आहे ना, त्यांची सिरीज चालू करणार आहे मी. ठीक आहे. चला नेक्स्ट. हा बघा, हा सुद्धा क्वेश्चन रिपीट आहे. विटी दांडू हा दिसत नाही पण मी सांगून देतो. विटी दांडू. ठीक आहे. विटी दांडू हा शब्द द्वंद्व समासामध्ये आहे. ठीक आहे. बघा, हा सुद्धा त्रिभुवन किती वेळा झालाय क्वेश्चन रिपीट. ठीक आहे. त्रिभुवन हा कोणता समास आहे? द्विगु समास आहे. नेक्स्ट, महादेव महान असा देव हा कोणता समास आहे? तत्पुरुष समास आहे. नेक्स्ट, हा बघा, हा क्वेश्चन सुद्धा रिपीट आहे. नवरात्र द्विगु समास आहे. हा नवरात्रीचा समूह असतो तो. चला बघा, एवढेच क्वेश्चन होते TCS समास कल्याणला. आता काही बोलून घेऊ आपण. बघा, मी तुम्हाला हे सांगणार होतो पेड कोर्स बद्दल. ठीक आहे. TCS, एक मिनिट गाईस. बघा, TCS मध्ये समासाचे किती प्रश्न होते? समासाचे होते 250 प्लस प्रश्न. ठीक आहे. त्याच्यामधलं मी काय केलं आहे, काही ऑप्शनला इलिब्रेट केलं आहे, म्हणजे ते प्रश्न जाईल 300 प्लस प्रश्न. ठीक आहे. आणि आता आपण काय करणार आहोत? कालच मी सांगितलं आहे की आपण TCSचं काम तमाम ईबुक काढणार आहे. माहिती आहे तुम्हाला? ठीक आहे ना. ते ईबुक काढणार आहे. आणि ईबुक मध्ये काय काय असणार बघा, सांगून देतो मी तुम्हाला. त्या ईबुक मध्ये म्हणजे काय असणार बघा, प्रिव्हियस इयरचं आपण घेत आहे YT वर. ठीक आहे. प्रिव्हियस इयर आपण कुठे घेत आहे? YT वर. आता मी काय विचार केला आहे की प्रिव्हियस इयर सोबत आपल्याला प्रॅक्टिसला क्वेश्चन पाहिजे, पण आठवण ठेवा प्रिव्हियस इयरचा एक पण क्वेश्चन इथे होणार नाही. काही इम्पॉर्टंट असेल ते मी टाकून देईल, पण मॅक्झिमम मी रिपिटेशन नाही ठेवणार. याच्यामध्ये आपण बघा, जसं समासाचे 300 प्रश्न झाले ना आपले. ठीक आहे. तर मी काय करणार, 300 प्लस प्रश्न प्रॅक्टिससाठी घेणार आहे. ठीक आहे. 300 प्लस प्रश्न कशासाठी घेणार आहे? प्रॅक्टिससाठी घेणार आहे. तसंच मग आपण प्रयोग झाला, प्रयोगाचे सुद्धा 350 प्रश्न आहे. हे झाल्यावर आपण 350 प्रश्न प्रॅक्टिससाठी घेऊ. कळलं? जेवढे क्वेश्चन आलेले आहेत तेवढे क्वेश्चन आपण प्रॅक्टिससाठी घेऊ. आणि हा माहिती कसं राहील? टेस्ट फॉर्मेटमध्ये राहील. म्हणजे पहिले असं हे राहील प्रिंट, त्याच्यामध्ये क्वेश्चन्स राहील, ते तुम्ही माहिती का टॅकल करू शकता. आणि 100 क्वेश्चन संपल्यावर मग याचे आन्सर राहील किंवा यांचं हे राहील डिटेल एक्सप्लेनेशन. कळलं?
ठीक आहे ना. आता आपण मराठीचं पूर्ण चॅप्टरचे घेणार आहोत. ठीक आहे, मराठीचे आपण पूर्ण चॅप्टरचे घेणार आहोत. म्हणजे कसं, पहिल्या अगोदर घेऊ आपण ग्रामर. ठीक आहे, ग्रामर संपला की मग आपण जाऊ vocab कडे. ठीक आहे, आणि vocab जसं संपला, जसं म्हणजे आपल्याकडे 525 समानार्थ आहे म्हणजे, आणि समाज कल्याण वगैरे पकडून हे होईल 600 पर्यंत जाईल. 600 इंटू जर 4 केले ना तुम्ही, तर 2400 प्रश्न हे तुम्हाला समानार्थी होईल. आणि मग याच्या प्रॅक्टिससाठी आपण 300 प्लस प्रश्न देऊ. कळलं? तर आपण आता ई बुक तयार करणार आहे. ठीक आहे, म्हणजे प्रिव्हियस इयर जे पण TCS घेणार आहे त्याच्या बेसवर आपण ई बुक तयार करणार आहे. ठीक आहे, तुम्हाला काही विचारायचं नाही, आता रेकॉर्डेड व्हिडिओ आहे. चला, ठीक आहे ना. हे प्रश्न झाले होते. तर समासाचे किती प्रश्न झाले आपले? 300 प्लस प्रश्न झाले आहे. किती? 300 प्लस प्रश्न. ठीक आहे, आणि प्रॅक्टिस किती घेऊ आपण याच्यात सुद्धा? 300 प्लस प्रश्नाची. ठीक आहे, 300 प्लस प्रश्नाची प्रॅक्टिस घेऊ. आणि ई बुक जे आहे ना, एक मिनिट सांगून देतो. जे ई बुक आहे ते तुम्हाला प्रिंटेबल फॉर्मॅटमध्ये राहील, ते तुम्ही प्रिंट करू शकता. ठीक आहे ना, प्रिंट करू शकता. पहिल्या अगोदर काय करायचं, आपला रेकॉर्डेड व्हिडिओ बघून घ्यायचं आणि तुम्ही जे समाज चॅप्टर आहे ते वाचून घ्यायचं. हा, प्रिव्हियस इयर प्लस तुमचं कन्सेप्ट. ठीक आहे, या दोघांना झाल्यावर जे 300 प्रश्नाची जे PDF येईल, ठीक आहे, ते तुम्हाला सोडवायची आहे. तुम्ही 100 करून सुद्धा सोडू शकता. ठीक आहे, 100 आज, 100 उद्या, 100 परवा. ठीक आहे, याचं एक्सप्लेनेशन आणि आन्सर की त्याच PDF मध्ये असणार. ठीक आहे, तर ई बुकची प्राइस आहे किती? 51 रुपीज. ठीक आहे, जर तुम्ही पूर्ण कंप्लीट घेतलं तर, आणि सिंगल चॅप्टर घेतलं तर 5 रुपये प्रति चॅप्टर आहे. ठीक आहे, तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.